यार सध्या यंग जनरेशन मध्ये ही प्रॉब्लेम खूप बघितल्या जाते की त्यांचे केस खूप लवकर पांढरे होत आहे किंवा गळायला स्टार्ट होत आहे आणि स्किन प्रॉब्लेम्स तर माहितीच आहे की ती खराब होत चालली आहे. पण यासाठी आपण उपाय आणलाय, आपल्यासोबतच आहे आज. हॅलो अँड वेलकम ऑन MGM 94.8 FM. दिस इज आरजे मनीषा विथ यू. आणि सध्या माझ्यासोबत आहे डॉक्टर रोहिणी काचोळे मॅम. नमस्ते मॅम. नमस्कार. कसं वाटतंय मॅम, आज तुम्ही फर्स्ट टाइम आमच्याशी भेटताय, आमच्या रेडिओमध्ये आलाय, कसं फिलिंग आहे सध्या? खूप छान वाटतंय. यापूर्वी पण काही इंटरव्ह्यू झालेले होते, पण तुमच्यासोबत हा पहिलाच इंटरव्ह्यू आहे आणि छान वाटतंय. सकाळची वेळ मस्त आहे. राईट. तर सर्वात पहिले मॅम बद्दल मला सांगायला आवडेल की मॅम आपल्या 35 वर्षापासून केस व त्वचा विकारांवरील उपचारांसाठी खूप फेमस आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. डर्मॅटोलॉजिस्ट, हेअर ट्रीटमेंट सगळं काही मॅमकडे आयुर्वेदिक पद्धतीने भेटतं आपल्याला. आणि खरंच मॅम आजच्या काळाची गरज आहे आयुर्वेदिक, कारण ॲलोपॅथीने खूप साईड इफेक्ट्स असतात. म्हणजे आयुर्वेदिक कसं आहे ना की आपलंसं वाटतं काही वेळेस. सो याबद्दल आपण खूप काही जाणून घेणार आहोत. त्याच्या पहिलं मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की तुम्ही याकडे कसं वळाले, म्हणजे ही स्टडी कशी स्टार्ट केली किंवा आयुर्वेद तुमच्या किती जवळ आहे? माझं ग्रॅज्युएशन आयुर्वेदामध्ये झालं, त्याच्यामुळे मी ज्यावेळेस प्रॅक्टिस चालू केली तर सुरुवातीची माझी प्रॅक्टिस होती गायनॅकची. स्त्रीरोग तज्ञ म्हणून होते, माझं त्याचं स्पेशलायझेशन होतं. आणि त्याच्यामध्ये प्रॅक्टिस चालू असताना असं व्हायला लागलं की रिपीटेडली केसांच्या आणि त्वचेच्या समस्या घेऊन लेडीज यायच्या. आणि गायनेकोलॉजिस्ट हा नेहमी पेशंटच्या खूप जवळचा वाटत असतो त्यांना, अगदी फॅमिली मेंबर सारखे त्यांची सगळ्यांची मैत्री होत असते. आणि ते मग अगदी बाकीच्या त्यांच्या दुसऱ्या समस्यांबरोबर पण ह्या समस्या त्या डिस्कस करायच्या. आणि हे सगळ्याच गायनेकोलॉजिस्ट बरोबर होतं. पण माझ्या बाबतीत कदाचित काहीतरी परमेश्वराला वेगळं काम करून घ्यायची इच्छा असेल, त्यामुळे मला ते असं हॅमर होत गेलं की नाही, प्रत्येकच पेशंटला अशा पद्धतीची प्रॉब्लेम्स येतात. कारण लेडीजला जनरली सगळ्याच वयामध्ये येतात, म्हणजे ज्यावेळेस प्युबर्टीमध्ये असतो आपण, वयात येताना मुलींना असतील, मुलांना पण तसेच प्रॉब्लेम असतात. त्याच्यानंतर ड्युरिंग प्रेग्नन्सी किंवा आफ्टर डिलिव्हरी आणि नंतर मेनोपॉजमध्ये. तसं आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर काही ना काही प्रॉब्लेम्स येत असतात. आणि त्या दृष्टिकोनातून मग मला असं लक्षात यायला लागलं की हे रिपीटेडली जर प्रॉब्लेम्स येत असतील तर खरं तर मार्केटमध्ये खूप प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत, ऑलरेडी आहेत सगळेजण, आणि काही ना काही तर वापरतातच प्रत्येक जण. पण मग तरी सुद्धा अशा प्रकारच्या समस्या काय येतात, म्हणून सुरुवातीला मी थोडंसं एक गायनॅकच्या दृष्टिकोनातून विचार करत होते की नाही, स्त्रियांमध्ये हार्मोनल चेंजेस येथे होत असतात, तर त्या दृष्टिकोनातून मी सुरुवातीला द्यायची. आणि मग आम्ही आयुर्वेदिक डॉक्टर्स म्हटलं तर आम्हाला सगळ्यांना औषधं तयार करता येत असतात. आम्हाला ते शिकवलेलंच असतं की आपण आपल्या औषधं किंवा पेशंटला जशा लागतील त्या पद्धतीने तुम्ही ती औषधं तयार करून द्यायची असतात. त्यामुळे मी त्याच्यातली काही औषधं त्यांना तयार करून द्यायचे आणि ती औषधं तयार करून दिल्यानंतर त्याचे रिझल्ट छान यायचे. मग ज्यावेळेस घरातल्या लेडीजला ते रिझल्ट यायला लागले तर त्यांनी जेंट्स मंडळी आणायला सुरुवात केली. मग त्यांचा भाऊ असेल, धीर असेल, मिस्टर असतील. आणि मग मला त्यांनी थोडंसं आणखीन विचार करायला चालना मिळाली की नाही, मग जेंट्स लोकांना पण इतक्या जर समस्या येत असतील तर ह्याला काय केलं पाहिजे. कारण हा सगळा पिरियड माझ्या आयुष्यामध्ये साधारणपणे 35 वर्षापूर्वीचा आहे. आणि त्यावेळेस जशी प्रॅक्टिस चालू केली त्यावेळेस हा सगळा अनुभव होता. आणि मग ज्यावेळेस जेंट्सचं चालू झालं तर मग मी म्हटलं की नाही, म्हटलं ह्याला जर आणखीन काहीतरी वेगळी कारणं असणार आहेत आणि ती जर कारणं आपल्याला समजून घ्यायची असतील तर मग मी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीतून PhD केलं त्याच्यावर. आणि मग ते PhD झाल्यानंतर मग मात्र माझ्या लक्षात आलं की ती कारणं काय नाही. आणि त्या दृष्टिकोनातून मग मला शेवटी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये उतरावं लागलं. त्याचाही अनुभव नव्हता, पण तो अनुभव मी म्हणजे सगळं करत करत मी माझ्या पर्सनल लेवलवरून सगळ्या गोष्टी सुरुवात केल्या. आणि मॅन्युफॅक्चरिंग करत करत आज एवढे वर्ष झालेत माझे सगळे प्रोडक्ट्स मी मॅन्युफॅक्चरिंग करते आणि मार्केटला टाकते. आता गेली 30 वर्ष मी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहे. ISO युनिट आहे आणि सगळे हेअर, स्किन आणि हेल्थशी रिलेटेड प्रोडक्ट्स आहेत. आता तसे टोटल मी 110 प्रोडक्ट्स तयार करते आणि त्याचं मार्केटिंग पण आहे. पण ही जी सगळी प्रोडक्ट्स आणि ह्या सगळ्या गोष्टी, तर त्याला मुळामध्ये तो काळ नेमका असा होता की माझी प्रॅक्टिस, माझ्याकडे येणाऱ्या समस्या आणि माझं मॅन्युफॅक्चरिंग, ह्या तिन्हीचा एकदम तो असा एक संगमयुग झाला. आणि मग त्याच्यामुळे, कारण मराठवाड्यामध्ये थोडंसं आयुर्वेदाला एवढं महत्व नव्हतं, पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी लोकांना कळत होतं की नाही आयुर्वेद म्हणजे काय नाही, आणि तिथे प्रॅक्टिस चालायची लोकांची. पण इथे थोडंसं मला आल्यानंतर लोकांना आयुर्वेद म्हणजे काय हेच खरं तर माहिती नव्हतं. त्यामुळे त्यावेळेस माझी गायनॅकची प्रॅक्टिस होती, तर आम्ही ते आयुर्वेदिक बरोबर ॲलोपॅथिक पण देत होतो. आणि मग नंतर हळूहळू त्याच वेळेस लोकांच्या समस्या आणि प्रोडक्शन ह्या सगळ्या गोष्टी एकाच वेळेस चालू झाल्या. ग्रेट मॅम. आणि त्याचसोबत आता माझा पहिला प्रश्न तुमच्याकडे असा आहे की सोरायसिस हा जो त्वचा विकार आहे, याचा कोणत्या शरीराच्या कोणत्या भागावर जास्त परिणाम होतो किंवा याची लक्षणे काय असतात?
सध्याच्या ह्याच्यामध्ये ह्या म्हणजे तसा सोरायसिस हा वर्षानुवर्ष खूप लोकांना होतोय, परंतु सध्याच्या लाईफस्टाईलमुळे ह्याचं प्रमाण वाढलेलं दिसतंय. अच्छा. या 25 वर्षांमध्ये मी सोरायसिसचे खूप पेशंट बघितले. ह्या सोरायसिस हा जो भाग शरीराच्या कोणत्याही भागावर होऊ शकतो, अगदी म्हणजे स्काल्पपासून डोक्यापासून तो तळपायापर्यंत शरीरावर कुठेही होऊ शकतो, कोणालाही होऊ शकतो, गरीब श्रीमंताला होऊ शकतो, लहान मुलांपासून अगदी 5-6 वर्षाची मुलं सुद्धा बघितले, त्या वयापासून ते मग नंतर 70-80 पर्यंत हे चालूच असतं. तर त्या वयापर्यंत सुद्धा कोणालाही हा सोरायसिस होऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये म्हणजे स्किनवर त्याच्या खूप वेगवेगळे प्रकार पण असतात त्याच्यामध्ये सोरायसिसमध्ये. तर त्यातले त्यांना कुठल्या प्रकारची सोरायसिस आहे हे तज्ञ डॉक्टरांनाच कळू शकते की कुठला प्रकार आहे तो. आणि याचे सिम्पटम्स काय असतात मग? सिम्पटम्स मध्ये हा प्रकारावर डिपेंड असतो. अच्छा. ते प्रकार त्याचे साधारणपणे सिम्पटम्सशी रिलेटेड असतात. आता त्याच्यातले जर सोरायसिस जर बघितला तर स्काल्प सोरायसिस जर आपण बघितला तर स्काल्पमध्ये कोंडा सदृश्य म्हणजे डॅन्ड्रफच्या प्रकारामध्ये आपल्याला तो झालेला दिसतो. बऱ्याच वेळा लोक त्याच्याकडे डॅन्ड्रफ आहे म्हणून तशाच पद्धतीने ट्रीटमेंट करतात पण, आणि त्या पद्धतीने तो उलट वाढत जातो नंतर. पण तो जर त्याला डायग्नोज झालेला नसेल तर त्याचं प्रमाण वाढतं. तर तो सुरुवातीला तो डॅन्ड्रफच्या स्वरूपात असतो, त्याच्यानंतर हळूहळू त्याची ती स्किन थिक होत जाते. अच्छा. हे सोरायसिसचं पहिलं लक्षण असतं की संपूर्ण स्किन ही नॉर्मल स्किनपेक्षा त्याची जाडी वाढत जाते, एकावर एक लेअर असे थिक होत जातात. आणि मग त्याच्यातून वेगवेगळे प्रकार होतात. तर काही लोकांमध्ये तो एकदम रेड कलरचा असतो, एकदम रेडिश, म्हणजे एखाद्या मासाचा रंग कसा असतो इतका रेडिश कलर असतो तो त्याचा. काही सोरायसिस मध्ये त्याच्यामध्ये खपल्या निघायला लागतात, म्हणजे माशाच्या अंगावर जशा चमकणाऱ्या अशा असतात ना, तो रंग खूप सुंदर दिसतो, असं चमकणारा अगदी असं सिल्वर कलर टाईप मध्ये. आणि तो कलर असा त्याच्यावर चमकतो पण, आणि तशा पद्धतीची ती पापुद्रे निघायला लागतात. ऍक्च्युली सोरायसिस मध्ये काय असतं की आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये जुनी स्किन निघत असते, नवीन स्किन येत असते. पण ह्याच्यामध्ये असं होतं की सोरायसिस मध्ये जुनी स्किन निघणं आणि तयार होणं आणि ती लवकर डेड होणं ह्याचं प्रमाण इतकं फास्ट असतं की बस. जे नॉर्मल लोकांमध्ये त्याला कधी कधी 2-2 वर्ष, 3-3 वर्ष, 6-6 महिने असे प्रत्येकाचं ड्युरेशन वेगवेगळं असू शकतं. स्किन डेड होताना दिसतही नाही नॉर्मल स्किन मध्ये, पत्ताही लागत नाही आपल्याला की डेड स्किन होतीये, नवीन स्किन येते, डेड निघतीये, हे काही कळत नाही, हे नॉर्मली होत असतं. पण सोरायसिसच्या बाबतीमध्ये ती फ्रिक्वेन्सी इतकी फास्ट असते की ती स्किन येते पण, तयार होती पण, लगेच ती डेड होती पण, लगेच खपल्या निघतात पण, आणि त्या पडायला लागतात. हा एक त्यातला प्रकार असतो. अगदी म्हणजे असे कपडे झटकले तरी सुद्धा कपड्यातून त्या खपल्या पडतात, जिथे बसतील तिथे पडतील, म्हणजे बेडवर असेल, खुर्चीवर असेल, कुठेही वाटेल तिथे, कारण ते निघतच राहतात. स्केलीनेस खूप असतो त्याचा. हा एक प्रकार असतो. तिसरा एक प्रकार त्याच्यामध्ये असा असतो की तो एक साधारणपणे ह्याच्यामध्ये छोटे छोटे फोड टाईप मध्ये, समजा हरभऱ्याची डाळ असेल तर त्याच्यात जसं इरप्शन असतं छोट्याशा डाळीचं, हरभऱ्याच्या डाळीचं कसं उंचवट असतो तशा पद्धतीचे छोटे 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 फोड येतात, पण त्याला खपल्या फार नसतात, पण फोड असतात आणि ते अगदी असे डेड दिसायला लागतात ते तसे, पण इचिंग पण असतं. अच्छा. इचिंग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये डोक्यामध्ये पण इचिंग असेल, जिथे जिथे सोरायसिस असेल तिथे कमी जास्त प्रमाणामध्ये इचिंग असतं. काही ह्याच्यामध्ये म्हणजे ह्याला थोडंसं सोरायसिस आणि एक्झिमा मध्ये बऱ्यापैकी थोडंसं सिमिलरिटी कधी कधी लोकांना वाटते. त्यामुळे ते ज्या डॉक्टरांना ह्याची सवय आहे बघायची आणि डायग्नोज करायची त्यांना ते पटकन कळते की ते एक्झिमा आहे का सोरायसिस आहे. बरोबर. पण ह्याची कॉमन प्लेस ज्या आहेत त्या साधारण दोन्ही हाताची कोपरे. अच्छा. हे त्याचं कॉमन म्हणजे जागा असते ती एक तिथे होणारी. त्याच्यानंतर गुडघ्यांच्या दोन्ही ठिकाणी होणारी. ते जनरली ह्या दोन्ही ठिकाणी एक्झिमा होत नाही तसा ठिकाणी, तर त्या ठिकाणी तो सोरायसिस मोस्टली दिसतो. त्यामुळे त्या पद्धतीने त्याला जर ट्रीट केलं तर त्या पद्धतीने तो बरा व्हायला लागतो. ओके, राईट. सो मॅम, यानंतर मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की सोरायसिस हा त्वचा विकार होण्याचे कारण काय असतं? सोरायसिस हा जसं मगाशी आपण म्हटलं की कोणत्याही वयामध्ये होतो. त्यातल्या त्यात ज्यावेळेस लहान मुलांच्या बाबतीमध्ये आम्ही बघतो तर तिथे मला कधी कधी जेनेटिक दिसलेत की काहीतरी घरामध्ये थोडंसं काही लोकांना आहे, म्हणजे अनुवंशिकता असेल, तर असं काही लहान मुलांच्या बाबतीमध्ये दिसलं. पण मोठ्या लोकांच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस बघितलं तर त्या ठिकाणी जर त्यांच्या घरामध्ये अशी हेरिडिटरी हा प्रकार खूप नव्हता, पण त्यांची जी लाईफस्टाईल आहे किंवा त्यांचे जे सगळे पोटाशी रिलेटेड असणारे समस्या असतील किंवा स्ट्रेस लेवल असेल आणि वापरत असणारे केमिकल्स आहेत बॉडीला वेगवेगळ्या प्रकारचे, किंवा स्काल्पच्या बाबतीमध्ये खूप लोकांना खूप अगदी कॉस्मेटिक वापरण्याची खूप आवड असते. वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू ट्राय करत असतात, सिरम असतं, जेल असतं, वाटेल ते कंडिशनर्स येते, तर ते रिपीटेडली वापरण्यात आल्यानंतर सुद्धा स्किनला इरिटेशन होतं. तर तशा ह्याच्यातून सुद्धा होतं. पण मोस्टली हे लाईफस्टाईल डिसऑर्डर पण आहे. स्ट्रेस लेवलमुळे वाढतो, पण स्ट्रेसमुळे होत नाही.
सोरायसिस हा स्ट्रेसमुळे होत नाही, पण स्ट्रेसमुळे वाढतो. वाढतो. त्याचं एकदम इरप्शन होतं, त्यावेळेस इचिंग वाढलेलं असतं, सगळ्याच या गोष्टी होतात. पण ह्याचं मेन कारण म्हणजे तो ऑटोइम्युन मध्ये टाकलेलं आहे. मॉडर्नच्या सायन्स प्रमाणे म्हणजे इम्युनिटी जशी आपली कमी व्हायला लागते तर तशा याच्याप्रमाणे हा डिसीज व्हायला लागतो. अशा पद्धतीने सुद्धा काही गोष्टी आपल्याला काही काही पेशंट्समध्ये म्हणजे सापडतात. पण पेशंट वाईज ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या होतात. त्यामुळे ते त्यांची हिस्ट्री घेतल्यानंतरच कळतं की ह्या पेशंटमध्ये कुठल्या कारणाने झालेला आहे. आणि बऱ्याच वर्षांपासूनचा हा असतो. अच्छा. हा, कारण लोकांनी म्हणजे काही लोक थोडंसं दुर्लक्ष करतात, पण काही लोक असे असतात की ते इमिजिएट ट्रीटमेंट पण घेतात. पण ट्रीटमेंट घेताना बऱ्याच वेळा त्यांच्याकडून मग ती ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घेतली जाते, कारण इमिजिएट त्यांना फरक पाहिजे असतो. आणि मग ते त्या पद्धतीने मग ट्रीटमेंट घेतात. मग खूप वर्षानुवर्ष हा प्रकार चालू असतो की ट्रीटमेंट चालू आहे तोपर्यंत बरं वाटतं, मग पेशंटही रिलॅक्स होतात. परत ट्रीटमेंट थोडीशी डिस्कंटिन्यू झाली की परत त्यांना प्रॉब्लेम येतो आणि मग पुन्हा वाढतो. मग तोपर्यंत तो आणखीन जास्त स्प्रेड झालेला असतो इंटरनली आणि वेळ निघून जातो त्यामध्ये. तर अशा मध्येने तो वाढत जातो. सो मॅम, मला याच्यासोबत हे पण जाणून घ्यायचे की मुख्यतः किती प्रकार असतात सोरायसिसचे? तसे सोरायसिसचे बरेच प्रकार आहेत, पण मोस्टली एक साधारणपणे हे 4-5 प्रकार आपल्याला जास्त दिसतात. एक स्कॅल्पमध्ये होणारा, त्याच्यानंतर एक रेडिश कलरचा, मगाशी जसं आपण बघितलं की रेडिश कलरचा हा असतो की त्याला खपल्या खूप नसतात, एकदम लाल 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 आणि बॉर्डर असते त्याच्या कडेने. तर तसे लाल लाल पॅचेस छोटे मोठे संपूर्ण शरीरावर कुठेही दिसू शकतात. ते पण लेडीज जेंट्सला कुठे पण असू शकतात. तिसरा जो प्रकार आहे की जो स्केली प्रकार असतो, त्याला त्याच्यामध्ये तो निघणारा असतो, म्हणजे त्याचे स्केल्स निघतात, पापुद्रे निघतात किंवा खपल्या निघत राहतात त्याच्यासारख्या. तो एक प्रकार असतो. आणि तिसरा प्रकार जो मगाशी म्हटलं की छोटे छोटे फोड असतात हरभऱ्याच्या डाळीसारखे, हे ते संपूर्ण अंगावर ते रफ असतात, अगदी असे दिसतात ते. तो एक प्रकार असतो. आणखीन एक त्याच्यातला एक प्रकार असा असतो की तो अशी टोटल एखाद्या मुरुम सारखा प्रकार असतो, म्हणजे मुरुमासारखा असा थोडासा दिसायला लागतो. मुरुम म्हणजे कसं आपल्याला असे वाटतात की ते पिंपल्स टाईप मध्ये आहे, पण ते रफ असतात, डेड असतात ते. पण असे छोटे 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 संपूर्ण अंगावर असं कम्प्लीट भरलेलं असेल. हात असेल तर तो कम्प्लीट भरलेला असेल आणि पूर्ण इरप्ट असतो, म्हणजे जाडी वाढलेली असते त्याची. मग हाताला असेल, पायाला असेल. मोस्टली हा जो प्रकार असतो तो पायांवर, पिंडरीवर आणि हातावर जास्त दिसतो, जो मी आता जो सांगितला तो. आणि फूड आणि त्या पद्धतीने पण म्हणजे त्याच्यात पस किंवा रक्त असं काहीच नसतं, पण इरप्ट असतं आणि इचिंग असतं त्याच्यामध्ये. हा एक प्रकार असतो. आणि नखांना पण होतो सोरायसिस, तो पण एक प्रकार आहे. म्हणजे जनरली हा नखांमध्ये पण होणारा सोरायसिस असतो, तर तो बऱ्याच वेळा तो पण फंगल इन्फेक्शन सारखा दृश्य दिसतो. काही लोकांना तो फंगल वाटतो, पण तो काही लोकांना तो लक्षात येतो की नाही हा सोरायसिसचा प्रकार आहे. तर तो नखांना होतो, त्याची नखांची पूर्ण वाढ बंद होती, नखाच्या मुळावर त्याने अटॅक केलेला असतो, त्यामुळे त्याची ग्रोथ बंद, त्याचं टेक्स्चर बंद, म्हणजे सगळं चेंज होत जातं. आणि तो पूर्ण असं स्किनला चिकटतो पण खालच्या बेडला. आणि मग त्याच्यामुळे त्याची ग्रोथ पुढे होतच नाही. तर त्यामुळे त्याला पण ट्रीटमेंट करता येते, आणि ट्रीटमेंट केली की ते परत बरोबर सगळे छान होतात. अच्छा, ग्रेट. तर त्याच्यावरच मी बोलणार होते की हा पूर्णपणे बरा होऊ शकतो का, आणि ह्या होऊ नये म्हणून काही काळजी घेता येईल का? अच्छा, सोरायसिसची ट्रीटमेंट आपण थोडीशी अगोदर बघूया त्याच्यावर. येस. की मी तर जनरली असं सांगत असते की स्किन डिसीज कोणताही असो, कोणताही स्किन डिसीज, मग तो सोरायसिस असेल, एक्झिमा असेल, फंगल इन्फेक्शन असेल, डॅन्ड्रफ असेल, पिंपल्स असतील इव्हन दो, ओके, या सगळ्या ट्रीटमेंट्समध्ये थोडासा विचार करून ट्रीटमेंट घेतली गेली पाहिजे. कारण कुठल्या प्रकारची आपण ट्रीटमेंट घेतोय, आपल्याला टेम्पररी काम करायचंय का परमनंट काम करायचंय. ओके. आयुर्वेदात थोडीशी ट्रीटमेंट ह्या वेगळ्या असतात. म्हणजे दिसताना आपल्याला आपण बघतोय की आपण ट्रीटमेंट करतोय, म्हणजे आपण त्या पॅचवर ट्रीटमेंट करतोय, पण ती ऍक्च्युअली फुल बॉडीवर ट्रीटमेंट असते. आणि आयुर्वेदामध्ये अशी खूप छान छान असे म्हणजे मिरॅकल येतील असे रिझल्ट येणाऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट म्हणजे आयुर्वेदाच्या हातात पंचकर्म आहे. ह्याच्यात ज्यावेळेस आपण ही कुठल्याही प्रकारचे स्किन डिसीज घेत होतो, ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट असं असते की ह्या आजारांना सप्रेस नाही करायचं, दाबायचं नाही. ट्रीटमेंट घेऊन, अँटीबायोटिक घेऊन दाबायचं नाही. ओके. हे जेवढे दाबले जाणार तेवढं हे टेम्पररी काम करणार. परत काही दिवसांनी त्याचं पुन्हा दुसऱ्या पॅचला येतील, त्या ठिकाणचा पॅच बरा होईल, दुसरीकडे जाईल, दुसरीकडचा बरा होईल, तिसरीकडे जाईल, असे कुठे कुठे होऊ शकतात. कारण ह्याच्यामध्ये काही वेळेस स्टिरॉइड्स दिले जातात. ओके. काही ह्याच्यामध्ये अँटीबायोटिक असतात, काही ह्याच्यामध्ये अँटीहिस्टॅमिन असतं, म्हणजे खाज येऊ नये म्हणून. हे ते अशा प्रकारच्या ट्रीटमेंटने तो सप्रेस होतो. त्यामुळे पेशंटलाही वाटतं की तो बरा झाला,
पण तो पुन्हा पुन्हा येत राहतो. तर ह्याच्यापेक्षा त्याला मुळासकट पूर्ण बरं केलं पाहिजे. बरोबर. मग मुळासकट बरं करत असताना त्याला आयुर्वेदाची ट्रीटमेंट ही मी सगळ्यांना सांगते की ही सगळ्यात बेस्ट असणार कधी पण सगळ्याच पेशंटसाठी. कारण आयुर्वेद हा मुळापर्यंत जाऊन त्या पूर्ण आजाराला खेचून काढतो बाहेर. अच्छा. आणि तो त्याला एकदा बाहेर निघून गेला की मग नंतर फक्त मेंटेन करायचंय. ओके. हो. हा, मग नंतर ट्रीटमेंट करायची गरज नाही पडत काही नाही. कारण मग नंतर त्याने जर ते पूर्ण व्यवस्थित मेंटेन केलं तर फक्त बिलकुल नाही. आज अगदी असे 25-25 वर्षापासूनचे काही पेशंट आहेत की त्यांना ट्रीटमेंट आता लागत नाही, पण जस्ट एक ते फॉलोअप करत असतात. मग त्याच्यातले काही रूल्स असतात की म्हणजे मी नंतर ट्रीटमेंटमध्ये सांगेल त्या गोष्टी. बरोबर. पण त्याच्यामध्ये त्यांनी जर काही नुसत्या गोष्टी मेंटेन केल्या तर त्यांना परत तो सोरायसिस होणार नाही. पुन्हा कुठल्याही प्रकारची म्हणजे कुठल्याही आपण डिसीजवर बोललो तर कुठल्याही प्रकारचा तो स्किन डिसीज होत नाही. हे आयुर्वेदाचं फार महत्वाचं आहे. आणि पंचकर्म तेच काम करतं की पूर्ण मुळावरच घाव घातला जातो. तर मुळासकट तो पूर्ण आजार एकदा बाहेर गेला, कारण ज्या दोषांनी तो वाढलाय. सगळ्यात महत्वाचं काय की शरीरातले दोष वाढतात. आयुर्वेदामध्ये कसं होतं, वात पित्त कफ हे महत्वाचे 3 डिसीज म्हणजे दोष सांगितलेले. ह्या 3 दोषांमुळे ते कमी जास्त व्हायला लागले की कुठले लाईफस्टाईलमुळे आपल्या ह्या सगळ्या गोष्टी वाढत असतात, कमी होत असतात. हे दोष जसे जसे वाढणार तर तसे रुटीन ह्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे. पण आपल्याकडे काय होतं की लाईफस्टाईल आपली इतकी बिझी झाली आहे की आपल्याला स्वतःला लक्षात येत नाही की आपण कुठल्या कुठल्या गोष्टीला इम्पॉर्टन्स द्यायचं. करिअरला इम्पॉर्टन्स द्यायचं, हेल्थला द्यायचं का आणखीन फायनान्सला द्यायचं. पण ह्या सगळ्या गोष्टीची सांगड जर नीट घातली तर ह्या सगळ्या गोष्टी परफेक्ट होऊ शकतात. कारण ह्या बिझी लाईफमध्ये आपण ज्यावेळेस आपण शरीराकडे दुर्लक्ष करून दुसऱ्या गोष्टींना लक्ष देतो, त्याच्यानंतर शरीरात ज्यावेळेस आजार चालू होतात तेच आजार आपल्याला परत बरे करण्यासाठी तेवढाच वेळ द्यावा लागणार आहे, तेवढेच पैसे घालावे लागणार आहे. तर त्यापेक्षा पुढची ती वेळ येण्यापेक्षा अगोदरच त्याला जरा कंट्रोल केलं. येस. यावर अजून काय ट्रीटमेंट आहे? ट्रीटमेंट घेताना आता आम्ही आयुर्वेदिक लोक सगळ्यात पहिल्यांदा प्रकृती परीक्षण करतो. त्या प्रकृती परीक्षणामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं की कुठल्या कारणांमुळे ह्याला झालेलं आहे हे आपल्याला मगाशी डायग्नोज करायचं होतं. मगाशी जे आपण बघत होतो तर म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या पेशंट्समध्ये कुठल्या प्रकारची कारण आहेत की हा जास्त कॉस्मेटिक वापरतोय का, त्याची लाईफस्टाईल चुकीची का, विरुद्ध अन्न. हा एक आयुर्वेदात खूप महत्वाचा पॉइंट दिलेला आहे की सतत विरुद्ध अन्न खाण्यात येतं आणि ते खाण्यात आले की मग दोष दृष्टी जास्त प्रमाणामध्ये व्हायला लागते. आणि जितके जास्त दोष दृष्टी होणार तर ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने शरीरातून बाहेर पडत असतात. येस. ओके. काही लोकांना म्हणजे उलटीतून बाहेर पडतील, काही लोकांना लूज मोशन मधून बाहेर पडेल. पण ज्यावेळेस या दोन्हीकडून बाहेर पडत नाही, हळूहळू ते दोष वाढायला लागतात आणि मग ते रक्तामधून स्किनवर येतात आणि मग स्किनवर आल्यानंतर ते हळूहळू स्किन डिसीजला सुरुवात करतात वाढवण्यासाठी. मग ह्या पेशंटची ज्यावेळेस आपण हिस्ट्री घेतो तर ती सगळी स्टोरी त्याच्याकडून ऐकून घ्यायची असते की नक्की ते काय काय करतात, किती वाजता झोपतात, किती वाजता उठतात, त्यांच्या खाण्यामध्ये मोस्टली काय जास्त असतं किंवा काय कमी खातात किंवा कशा पद्धतीने खातात, खाण्याची स्टाईल काय, जेवताना कुठल्या पद्धतीने बसतायत किंवा टीव्ही बघत जेवतायत का काय काय नाही, हे सगळं आमचं असतं त्याच्यामध्ये. आणि ती बरोबर लिंक लागते. आणि मग त्याच्यानंतर लक्षात येतात मग त्याची लक्षणं काय काय आहेत आणि त्या लक्षणांवरून मग दोष कळतात आणि मग दोष कळाल्यानंतर मग आम्ही ठरवतो की या पेशंटला काय करायचं. मग आमच्याकडे पंचकर्म हा एक कन्सेप्ट जो आहे तर त्याच्यामध्ये साधारणपणे वमन केलं जातं. वमन म्हणजे उलटी औषधं म्हणजे ते दोष वाढवायचे आणखीन आणि ते वाढून मग नंतर उलटी वाटे ते बाहेर काढले जातात. मग वमन असतं, मग विरेचन असतं. विरेचन म्हणजे लूज मोशन्स असतात, औषधं देऊन ते लूज मोशन केले जातात. त्याच्यानंतर रक्तमोक्षण असतं की दूषित रक्त काढलं जातं, हा एक कन्सेप्ट असतो. त्याच्यानंतर स्नेहन स्वेदन हे सगळे प्रकार असतात त्याच्यामध्ये. तसे त्या पेशंट प्रमाणे ह्या गोष्टी बदलतात की कोणाला काय. सगळ्याच पेशंटला पाचीकर्म नाहीत लागत. खूप लोकांना हा कन्फ्युजन असतो की पंचकर्म आता हा खूप तसा प्रचलित झालाय आणि मराठवाड्यात पण सगळ्यांना माहिती झालेला आहे बऱ्यापैकी. आता खूप लोक वाचतायत, माहिती होते सगळ्यांना. पण तरी सुद्धा काही वेळेस लोकांना असं वाटतं की नाही मला पंचकर्म करायचं म्हणजे माझ्या 5 कर्म एकाच वेळेस झाले, असं हा लोकांचा एक थोडासा गैरसमज असतो. तर ते थोडंसं त्यांना मग सांगावं लागतं की नाही ह्याला आपल्याला कुठल्या प्रकारची गरज आहे, काय काय नाही, त्या पद्धतीने ते करता येतं. ग्रेट मॅम. आणि मग सोरायसिस होऊ नये यासाठी काही आपण काळजी घेऊ शकतो का? आता सगळ्यात पहिल्यांदा हे ट्रीटमेंट चालू झाली की ह्या पेशंटच्या बाबतीमध्ये साधारण मी जे देते ट्रीटमेंट हे मी 3 महिने ट्रीटमेंट देते जनरली सगळ्याच पेशंट्समध्ये. आणि मी नेहमी प्रत्येक पेशंटला सांगत असते की तो पेशंट का झाला हे पण कळायला पाहिजे. नाही तर तो आज माझ्याकडे आला नुसतं बोलला, त्याला मी सांगितले औषध दिले की तो गेला, पण तोच जर त्याच चुका पुन्हा करायला लागला तर मग त्याला काही अर्थ नाही आणि मग त्याच्यामुळे पेशंटला पण त्याचा पूर्ण फायदा होत नाही. पेशंटला कळायला पाहिजे
की तो पेशंट का झाला. बरोबर. ओके. आणि त्या दृष्टिकोनातून पहिल्यांदा त्याला ती औषधं आणि हे ते सगळं त्यांना 3 महिन्याची ट्रीटमेंट आणि त्याच्यातलं हे पंचकर्म करायला सुरुवात केली की हळूहळू तो जो वाढलेला आजार असतो तो बाहेर निघायला लागतो. तो दिसतो आपल्याला बाहेर निघतोय, पण त्याचं असं विद्रूप किंवा गंभीर स्वरूप होत नसतं. बिलकुल नाही. अगदी आरामात निघतो तो. पेशंटला त्रास काहीच होत नाही. बिलकुल नाही. पण तो सप्रेस नाही करायचा. सप्रेस न करता तो बाहेर ज्यावेळेस निघतो तर आम्ही पण पेशंटला सांगतो की हे बघा आता हा असा बाहेर निघतो, अशा पद्धतीने तो निघत चाललाय आणि पेशंटला खूप हलकं मस्त आणि फ्रेश वाटतं. ग्रेट. त्याचं डायजेशन, त्याचं ऍब्सॉर्प्शन हे प्रॉपरली व्हायला लागतं. कारण हे त्याला पण लक्षात येतं की शरीरात त्याला जो जडपण आलेला आहे, त्याला जो डायजेशनचा प्रॉब्लेम असेल, झोपेचा प्रॉब्लेम असेल आणि सतत ती लोक अशी जड आणि थोडंसं हळूहळू जितका तो गंभीर होत जातो ना तेवढा तो सायको पण होतात काही काही पेशंट. हा, त्यांच्या गंभीर, कारण त्यांना सतत असं अनइझी वाटत असतं की. आणि थोडंसं काय होतं की शरीराच्या आतमध्ये, तो कपड्यांच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत काही प्रॉब्लेम येत नाही, पण ज्यावेळेस तो उघड्या अंगावर दिसायला लागतो, म्हणजे ज्या पार्टला तो दिसायला लागतो त्यावेळेस आपली साहजिकच आपण झाकण्याचा विचार करत राहतो किंवा लोकांसमोर जाऊ नये किंवा लोकांना तो दिसू नये ह्या दृष्टिकोनातून आपण विचार करतो. मग आता कसं होतं, स्काल्प सोरियासिस जर असेल तर तो हळूहळू वरून कपाळावर यायला लागतो, कानात येतो, दिसतो, मानेला, तोंडावर, ओठांना, का सगळीकडे कुठेही होऊ शकतो. मग ह्या लोकांना सतत मग कार्यक्रमाला म्हणा किंवा त्यातल्या त्यात मोठी मोठी पर्सनॅलिटी असतील तर ही लोक डिप्रेशनमध्ये जातात. बरोबर. आणि ह्या लोकांसाठी मग म्हणून खूप वेगवेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट देऊन त्यांना ज्या ह्याच्यातून बाहेर काढतो ना, इतके छान होतात ती लोक, एवढे खुश होतात म्हणजे त्यांना परत सोसायटीमध्ये त्यांचं स्थान मिळतं. आणि आज विशेष म्हणजे काय, लोकांना सगळ्यांना तेच पाहिजे ना की मी कायमच छान दिसलो पाहिजे. बरोबर आहे की नाही. आणि त्यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न असतो. तर ह्याच्यामध्ये ते इतके अनिझेबल कसं होतं, औषधोपचार पण बरेच करावे लागतात त्याच्यामध्ये. म्हणजे औषधं घेऊन लावणं, ऍप्लिकेशन, कारण खपल्या ज्यांच्या जास्त आहेत त्यांना ऍप्लिकेशन जास्त लागतात. अच्छा. जेवढं त्याचं ह्याच्यावर ऑइली बेस असेल किंवा त्याच्यात ऑइंटमेंटचा बेस असेल तर तेवढं खपल्यांचं प्रमाण कमी व्हायला लागतं. त्यामुळे ते हळूहळू थोडंसं कंट्रोलमध्ये येतं. आणि नंतर ज्या ट्रीटमेंटमधलं मेन वैशिष्ट्यच ते, कुठल्याही डिसीज जो आहे तर तो त्याचं स्वरूप एकदम बदलतो आणि तो अगदी नॉर्मल व्हायला लागतो. त्याची स्किनची जाडी आपोआप कमी व्हायला लागते, नख हळूहळू कमी व्हायला लागतात आणि मग ती नॉर्मल स्किन होते. आता ह्याच्यात आणखी एक गंमत अशी आहे की बाकीचे स्किन डिसीजचे स्कार तरी राहतात, डाग तरी राहतात, सोरायसिसची बिलकुल राहत नाही. ह्याची खूप गंमत आहे. म्हणजे मला सुद्धा म्हणजे पेशंटला ते ज्यावेळेस जाणवतं ना, पेशंट इतक्या आनंदाने सांगतात की मॅडम माझा कुठलाच पॅच, तुम्ही सांगा कुठल्या पॅचवर मला होता. अगदी ह्या पद्धतीने लोक खुश होतात. म्हणजे तो डाग मोडून जातो, 100% ची नॉर्मल स्किन होती. पण ह्याच्यामध्ये सोरायसिस हा नेहमी 99% मी नेहमी सांगत असते, 99% हा सोरायसिस पूर्ण बरा होतो, पण 1% तो शिल्लक असतो. पण शिल्लक आतमध्ये म्हणजे दिसणार नाही कुठे, पण तो आतमध्ये तो त्याला जाणीव करत देत असतो की कुठेतरी पूर्वी तुला झालेला होता, लक्ष दे. हो का. आणि त्याला तो कॉन्शियस ठेवतो सारखं की म्हणजे त्याची लाईफस्टाईल असेल, त्याचं खाणं पिणं असेल, पथ्यापथ्य, ह्या सगळ्या गोष्टीला तो जाणीव करून देत राहतो. आणि आम्ही बघितलंय काही वेळेस पेशंट बिंदास होतात की नाही मला आता काहीच प्रॉब्लेम नाही, काही नाही. पण मग ती काही वेळेस आता स्काल्प सोरायसिसचे मोस्टली पेशंटच्या बाबतीत अशा कंप्लेंट येतात की नाही माझा आता पूर्ण बरा झाला म्हटल्यावर मी काही पण करू शकतो. ओके, डॉक्टरांना सांगायला काय होतं, असं नसतं. पण तो आजार आहे शेवटी, तो आपण आपल्याला कोणालाच हवा आहे अशी गोष्ट नाहीये ती, पण आता जर आहे तर त्याला चॉईस नाहीये. तर अशा वेळेस काय होतं की असे जे स्काल्प सोरायसिसचे किंवा ड्राय एक्झिमाचे किंवा सोरायसिसचे जे पेशंट असतात तर ह्याच्यामध्ये असं होतं की ती लोक परत काहीतरी शरीराला लावायला लागतात. आता मोस्टली काही लोकांना मी मगाशी म्हटलं की कॉस्मेटिक मध्ये वापरायची. आता आपल्याकडे साबण हा रेग्युलर वापरला जातो. खरं बघितलं तर आपल्याला तशी बघितली तर साबणाची गरज नाहीये. हो, बिलकुल गरज नाहीये. पण तरी सुद्धा आज वर्षानुवर्ष एक आपल्याला एक क्रेज झालाय, एक स्टेटस झालंय म्हणा, आम्ही इम्पोर्टेड साबण वापरतो, आम्ही भारी साबण वापरतो, आम्ही ब्रँडेड वापरतो. आणि मग ही लोक त्या एक सुंदर पॅकिंग आहे, सुंदर रंग आहे, त्याचं टेक्स्चर पण छान आहे आणि वास मंत्रमुग्ध करणारा वास असतो. ह्याची ती सवय लागते शरीराला. बरोबर. आता हे जे सगळ्या गोष्टी तयार होतात, मग साबण असेल, शॅम्पू असतील, कुठलेही तुम्ही जे काही केमिकल्स लावणार, बॉडी वॉश, बॉडी वॉश हा सुद्धा पूर्वी आपल्याकडे नव्हता. आता कन्सेप्ट आला की तो साबणही लावायचा नको, तर तो आता बॉडी वॉश आला. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय असतं की जेवढं आपण हे सगळं ऍप्लिकेशन करतो तर आपल्या स्किनचा पीएच आणि हे प्रोडक्टचे पीएच ह्याच्यामध्ये कधीच मॅच होत नाही. कधी ते प्रोडक्ट आपला विचार करून करत नाही. बरोबर आहे. मग ते ज्यावेळेस आपला विचार केला जात नाही तर त्यावेळेस काय होतं की रिपीटेडली आपण ज्यावेळेस हे सगळे कॉस्मेटिक वापरणार, मग त्याच्यात साबण असेल, शॅम्पू असेल, कुठल्याही प्रकारचे कंडिशनर्स असतील किंवा बॉडी वॉश असेल, इव्हन डिओडरंट
ओके, हे सुद्धा जे आहेत हे सगळे स्किनला इरिटंट करणारे असतात. येस. बरं, दुसरी गोष्ट, पूर्वी असं व्हायचं की निदान बॉडी मसाज करायची लोक, अधूनमधून तेल लावायचे, अभ्यंग करायचे, हे सगळे करत होते पूर्वीची लोक. पण आता ह्या गोष्टी आवडत नाहीत लोकांना, पचपचित नको, म्हणजे इव्हन तो तेल सुद्धा चिपचिप रहित पाहिजे. बरोबर आहे. तर ह्या सगळ्या कन्सेप्टमुळे हे प्रॉब्लेम्स येत आहेत. स्किन मधला ऑइलीनेस गेलाय, खाण्याच्या पद्धती चुकत चालल्या, तो ड्रायनेस येतोय, त्या सगळ्या शरीराला ड्रायनेस आहे, स्किनला ड्रायनेस आहे, केसांना ड्रायनेस आहे, आणि तो त्याच्यात अजून पुन्हा कॉस्मेटिक, ह्याचा परिणाम मग ते डिसीज मध्ये होतो. ओके. ओके. येस. आणि त्यासोबत मला हे जाणून घ्यायचंय आता की सोरायसिस हा संसर्गजन्य असतो का आणि अनुवांशिक आहे का? संसर्गजन्य तर नाहीये, हा संसर्गजन्य नाहीये. इव्हन दो म्हणजे कपलमध्ये सुद्धा जरी कोणाला झालेला असेल सोरायसिस तर तो दुसरं कोणाला होत नाही, कारण ह्याच्यामध्ये बिलकुलच त्याच्याशी काही त्याचा संबंधच येत नाही, कारण हा दोषांमुळे झालेला शरीरातला, आणि बाकीचं जर त्याची इम्युनिटी कमी झाली त्याच्यामुळे झालेला असेल तर त्याच्यामुळे त्याला दुसऱ्या पार्टनरला कधीच होत नाही, कोणालाच नाही, मुलांना नाही, आईला नाही, कोणाला काही होणार नाही. पण अनुवंशिकता मात्र काही लोकांमध्ये, सगळ्या लोकांच्या बाबतीत नाही, म्हणजे हा असंही आपण म्हणू शकत नाही 100% अनुवंशिक आहे, बिलकुल नाही. अगदी काही लोकांमध्ये त्याचं प्रमाण दिसतं, पण तो अनुवंशिक पण आहे असंही पूर्ण म्हणता येत नाही, पण काही लोकांच्या बाबतीत दिसतं. ओके. कोणत्या प्रकारचे सोरायसिस 100% बरे होतात? जसं तुम्ही म्हटले की 1% कुठेतरी तो आपल्यामध्ये राहतो, तर असं काही आहे का यामध्ये? तरी मी 99च म्हणेल. 100% म्हणजे पेशंटला दिसतात आपल्याला, पण तरी मी त्याही पेशंटला सांगत असते की हा सोरायसिस आहे, हा प्रूव्हन आहे, की म्हणजे ह्याच्यामध्ये कसं असतं की त्याला फक्त एकदा कंट्रोल केला आपण की फक्त तुम्ही काळजी घ्यायची, बाकी काहीच नाही, त्यामुळे त्याला 99% म्हणते. 1% ह्याच्यासाठी की खरं बघितलं तर आजकाल कोणतेच डिसीजला तसं म्हटलं नाही पाहिजे की 100%, कारण आज आपल्या खाण्याच्या चुका होत आहेत, आपली लाईफस्टाईल पण चुकीच्या पद्धतीने चालली, आणि सगळ्याच भरपूर काही गोष्टी आहेत त्या. तर त्यामुळे काय होतं की कुठलेही आजार, मग इव्हन दो ऍसिडिटी असेल, कॅन्सर असेल, आर्थरायटिस असेल, डायबिटीस असेल, काय वाटेल त्या गोष्टी, म्हणजे कुठल्याही आजाराला आता तसं म्हटलंच नाही पाहिजे, कारण किती आपण आपल्याला स्वतःला सांभाळणार. ओके. तरी म्हणून कधी कधी मी म्हणते की 99% आहे, पण 1% स्टील तो आपल्याला जागं ठेवतो, पण ते आपल्या चांगल्यासाठी. बिलकुल, अगदी. आणि मी तर नेहमी म्हणत असते की ज्या ज्या लोकांना म्हणजे आजार झालेले आहेत आणि त्यांनी जर पथ्यपाणी पाळलं, सांभाळलं, ह्या सगळ्या जर गोष्टी परफेक्ट केल्या, तर उलट त्यांना पुढचे आजार काही होत नाहीत. बरोबर. कारण ह्याच्यातला पुढचा एक आजार आहे सोरायसिस मधला, वर्षानुवर्ष ज्यावेळेस हा जुना होत जातो, आणि त्याला जर नुसतं सप्रेस करण्याची ट्रीटमेंट घेतलेली असेल बाकीच्या लोकांकडून, कारण आयुर्वेदात स्टिरॉइड नाहीये, आयुर्वेदात अँटीबायोटिक तसं दिलं जात नाही. ओके. आयुर्वेदामध्ये हार्मोन्स नाहीत दिले जात, ह्या सगळ्या ट्रीटमेंट वेगळ्या असतात. मग ह्या ज्या सगळ्या ट्रीटमेंट पण ह्या बाकीच्या पॅथीमध्ये दिल्या जातात गोष्टी, मग तिथे ज्यावेळेस ह्या दिल्या जातात तर तो सप्रेस झालेला आहे. सप्रेस होत 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 वर्षानुवर्ष काही काही लोकांना जर प्रॉपर डॉक्टर मिळाले नाही आणि त्यांना जर प्रॉपर ट्रीटमेंट नाही मिळालं, तर हा 15, 20, 25 वर्षापासूनचे जुने पेशंट असतात. हा जेवढा जुना होतो तेवढा हळूहळू तो हाडांवर अटॅक करतो. अरे बापरे. आणि मग सोरॅटिक अर्थरायटिस म्हणून हा प्रकार असतो, हा एक त्यातला प्रकार आहे. अच्छा. पण तो स्किनवर पेक्षा मग तो हाडांवर जास्त होतो. तर सोरॅटिक अर्थरायटिस हा सोरायसिस नंतरचा झालेला प्रकार आहे. तर त्याच्यामध्ये मग त्या डिफॉर्मिटीज येतात, त्या हाडांचं टेक्स्चर बदलतं, त्याचं म्हणजे आकार बदलतो, त्याचा लुक बदलतो, आणि मग त्याचं स्वेलिंग, मग त्याचं पेन, हे सगळ्या गोष्टी म्हणजे जस्ट लाईक अर्थरायटिस सारखं, म्हणजे संधिवातासारखी ती सगळी लक्षणं दिसायला लागतात, पण ती सोरायसिस नंतर झालेली असतात ती. हा सोरॅटिक अर्थरायटिस हा त्यातला आणखीन एक प्रकार असतो, पण तो पहिल्यापासून होत नाही, तो नंतर होतो. त्या 1% मुळे नाही, नॉट 1%, हा खूप वर्षापासून त्यांनी सप्रेस केलेला आहे, सप्रेसमुळे होतो, तो सप्रेसमुळे होतो. 1% मध्ये तो दिसणारही नाही, काही नाही, तो जो विसरणार पण. पण जर पेशंटनी काळजी तशी नाही घेतली तर मग तो 1% नाही, तरी तो अर्थरायटिस मध्ये जाईल असं नाही, नाही तसं नाही. तो जर समजा आपल्याला फक्त की ज्यावेळेस तो जास्त प्रमाणात आहे, खूप वर्ष त्यांनी स्टिरॉइड खाल्लेले आहेत, खूप वर्ष त्यांनी सप्रेस केलेलं आहे, स्ट्रेस लेवल पण हाय, न्यूट्रिशियस व्हॅल्यू असलेलं फूड घेत नाहीये, म्हणजे चांगल्या पद्धतीचं अन्न नाहीये, तर हळूहळू इम्युनिटी अजून कमी होती. बरोबर. मग ती जेवढी इम्युनिटी कमी होती तसा तो आजार आणखीन आतमध्ये जातो, आणि तो जाऊन तो हाडांवर अटॅक करतो, आणि मग त्या हाडांमधून मग तो वेगळा प्रकार चालू होतो. ऑलराईट. तसं तर आपण याबद्दल बोललोय, पण तरी मला हे जाणून घ्यायचंय आता की सोरायसिस हा मानसिक आजार होऊ शकतो का, म्हणजे डीपली आपण म्हणू शकतो याबद्दल? सोरायसिस मानसिक म्हणजे जर तो पेशंटच्या बाबतीत सतत आहे की म्हणजे कसं होतं की त्याचं
काय होतं, वर्षानुवर्ष लोक ज्यावेळेस हीच लोक औषधं खातायत, त्याच लोकांचा विषय होतो, रोज बघतात ते स्वतःला ज्यावेळेस कपडे काढतात त्यावेळेस बघतात, त्यांना प्रायव्हेट लाईफ मध्ये सुद्धा प्रॉब्लेम्स येतात, शॉर्ट कपडे घालू शकत नाही, ओपनली ते एन्जॉय करू शकत नाही, स्विमिंग विमिंगच्या ठिकाणी त्यांना अलाउडही नसतं. अशा डिसीज मध्ये त्यांना ज्यावेळेस हे असे काही लिमिटेशन्स येतात, त्यावेळेस ते लिमिटेशन्स आल्यानंतर मग मात्र त्यांच्यावर त्याचा परिणाम व्हायला लागतो. किंवा कधी कधी मग पार्टीमध्ये, प्रोग्राममध्ये किंवा कुठल्याही फंक्शन, फॅमिली फंक्शन्स मध्ये ते ओपनली एन्जॉय नाही करू शकत, त्यांना सतत फुल कपडेच घालावे लागतात. जी लोक बाकीच्या गोष्टी करू शकतात ती लोक ही लोक करू शकत नाही. तर ते आणि औषधाचे पिरियड, खाणं पिण्याच्या गोष्टी सांभाळत असताना हे हळूहळू त्यांना असं वाटतं मी ह्याच्यातून कधी बरा होणार नाही. अशी ज्यावेळेस त्यांची सायकोलॉजी होती त्यावेळेस हळूहळू ते डिप्रेशन आणि मध्ये जातात, एन्झायटी निर्माण होते त्यांच्या ह्याच्यात, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि ज्यावेळेस ही लोक, आता मी एक जस्ट ह्याच्याबद्दल एक उदाहरण देते. मध्यंतरी असाच एक पेशंट आला आणि त्याला असंच कोणीतरी माझं नाव सुचवलं आणि त्यांनी ट्रीटमेंट आल्यानंतर सगळी घेतली, हिस्ट्री येते आणि चालू केली ट्रीटमेंट. तो माझ्याकडे ज्यावेळेस 1 महिन्यानंतर आला तर तो डायरेक्ट पाया पडायला लागला माझ्या. मला खूप, आणि माझ्यापेक्षा वयाने मोठे. म्हटलं सर तुम्ही हे काय करताय, म्हटलं मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा, म्हटलं मी माझं काम केलेलं आहे. तर नाही म्हणे मॅडम तुम्ही मला वाचवलं. तर मला हे त्या दिवशी त्यांनी मला हिस्ट्रीमध्ये हे बाकी काही सांगितलं नव्हतं आणि तो रडायला लागला. आणि रडायला लागल्यानंतर मग ते पेशंटला मी रडू दिलं. म्हटलं ठीक आहे, रिलॅक्स जरा झाले की मग आपण बोलूया. मग थोडंसं पाणी हे ते दिलं, त्यांना रिलॅक्स केलं. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की मॅडम मी माझ्या आयुष्यात आतापर्यंत 3दा मी आत्महत्या करायचा प्रयत्न केलाय यामुळे. हो, आणि मी त्याच्यातून बाहेर येणारच नाही हे मला माहिती होतं. म्हणूनच मला माझं आयुष्यातलं सगळं इंटरेस्टच निघून गेला होता. माझी बायको मला औषधं लावून देत होती, तिचा काय दोष आहे, तिने का म्हणून माझ्या अंगाला, कारण मला सगळीकडे औषध लावता येत नव्हतं, बॅकला हे ते नाही जमत त्या पेशंटला. त्यामुळे त्या पेशंटला म्हणजे तिचे तो उपकार मानत होता आणि रडत होता. आणि मग नेक्स्ट टाइम तो तिला घेऊन आला. त्या दोघांनी पण इंटरव्ह्यू दिला मला नंतर की मॅडम तुम्ही आमचा संसार वाचवला. माझी मोठी मोठी मुलं आहेत, त्यांची सुना नातवंड आलेली आहेत त्या माणसाला. पण त्या ह्याच्यातून म्हणजे पूर्णपणे आता त्यांनी नंतर ते इतके व्यवस्थित झालेत आता. ते लोक जनरली माझ्याकडे तेच होतं की पेशंटच पेशंटला पाठवतात आणि हे त्यांचे सगळ्यांचे अनुभव असतात. तर हे सायकोलॉजी, असे खूप पेशंट आहेत की ते डिप्रेशन मध्ये जातात. म्हणूनच ह्या लोकांना म्हणजे कुठलेही कधी कधी काही फॅमिली प्रॉब्लेम्स असतात किंवा काही वेळेस तर त्या ह्याच्यातून त्यांना बाहेर काढणं. तर ते मानसिक आजार नाही होत, पण तो म्हणजे तो त्याच्यामुळे तेवढ्या पुरता होतो. म्हणून सगळ्याच पेशंटला प्रॉब्लेम येतो असंही नसतं. काहींची थोडीशी सेन्सिटिव्ह असतात, काही इमोशनल असतात लोक. त्या बाबतीत ही लोक थोडंसं सांभाळलं तर त्यांना सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स परत येत नाही. थैंक गॉड. थैंक्स अ लॉट मैम. थैंक यू सो मच. थैंक यू सो मच. एंड वैसे भी जान है तो जहान है कहते हैं, तो टेक केयर ऑफ योर सेल्फ एंड स्टे ट्यून्ड टू MGM 90.8 FM. साथ है तो बात है.